नमस्कार मंडळी, रंगीत तालीम या यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। तर मंडळी, टायटल बघून आजच्या या व्हिडिओचा विषय आपल्या लक्षात आलेला आहेच। विषय फारच गंभीर आहे, तसेच महत्त्वपूर्ण आहे, वास्तवाला धरून आहे। या व्हिडिओमध्ये मी फक्त मुलांबद्दलच बोलणार आहे। तर मंडळी, 2000 साल किंवा त्यानंतर जन्माला आलेली ही सर्व मुलं फार नशीबवान आहेत। या सर्वांची जन्मतारीख, वार, वेळ सर्व ओरिजिनल आहे। तशी नोंद पालकांनी वेळीच केलेली आहे। कुटुंब मर्यादित असलेली पालकांनी या मुलांची विशेष काळजी घेतलेली आहे। त्यांचे फार लाडाने पालन पोषण केलेले आहे। या मुलांना 12 ते 15व्या वर्षीच मोबाईल मिळाला, 17 ते 18व्या वर्षीच बाईक मिळाली, कपडे तेही त्यांच्या आवडीनुसार, खाणं पिणं आवडीनुसार। ही सर्व मंडळी अगदी लाडात वाढली आहे। यामध्ये 1 ते 2% मुलं फक्त अपवाद असतील। सर्व न मागता मिळाल्यामुळे आई वडिलांच्या कष्टाकडे यांचं थोडं दुर्लक्ष असतं। अभ्यासाकडे कल कमी, उडाणटप्पूपणा जास्त, वेळ असूनही व्यायामाकडे दुर्लक्ष, खेळाकडे दुर्लक्ष, मोबाईलचा अतिवापर। मोबाईलमध्ये शिकण्यासारखं भरपूर, पण हे एंटरटेनमेंटकडे जास्त आकर्षित असतात। दूरदृष्टीचा अभाव, करिअरची चिंता नाही, घरात काय कमी जास्त काहीच पाहत नाही, साधा चहा देखील बनवता येत नाही, स्वतःचा कल ओळखून भविष्याचा विचार करत नाही किंवा कोर्स निवडत नाही। यांचे गुरु म्हणजे त्याचा मित्र, निवळ मित्राने ऍडमिशन घेतले म्हणून घेतात। सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करीत नाही। जनरल नॉलेजची पुस्तके खरेदी करतात, परंतु अभ्यास मोबाईलमध्ये करण्याचा प्रयत्न करतात। टेन्शन घेत नाही, जीवनाबद्दल कमाईच्या दृष्टीने अजिबात गांभीर्य नाही। गुंतवणुकीवर भरपूर माहिती असूनही शेअर मार्केट, LIC यांची मोबाईलवर माहिती घेण्याची अजिबात तसदी घेत नाही। जगात एवढी स्पर्धा असूनही स्पर्धेत टिकण्यासाठी खास प्रयत्न करताना दिसत नाही। पार्ट टाइम काम करण्याची यांची अजिबात इच्छा नसते। यांना लवकर राग येतो, काम कमी व पगार जास्त ही यांची प्रमुख मागणी। घरात यांना जास्त करमत नाही। घरातील कामात फार कमी मुलंच मदत करताना दिसतील। सुंदर दिसण्याकडे कल जास्त। स्वतःबद्दल आवश्यक महत्वाची माहिती जी भविष्यात कामाची आहे म्हणून कधी हौसेने नोंद करताना दिसत नाही। यांचा भरोसा फक्त मोबाईलवर। महागडे तसेच नवीन फीचर असलेले मोबाईल खरेदी करण्याचं यांचं स्वप्न पाहतात, तेही वडिलांच्या जीवावर। बाईक चालवताना सुरक्षित चालवायचे असते याबद्दल कधीच विचार करीत नाही। विनाकारण व कर्णकर्कश हॉर्न वाजवत फास्ट गाडी चालवण्यात यांचा हात खंडा। यातून अनेक अपघात झाले आहेत। स्टेटस ठेवण्याची भारी हौस, गाडीचा हप्ता, विम्याचा हप्ता, तारीख सोडाच, पण वडील भरतायत म्हणून कधी खिन्न झाले नाही। जर चुकून वर्तमानपत्र दिसलंच तर डायरेक्ट शेवटचं पान वाचून काढतात, त्याच्यावर विचार करतात, चर्चा तर फार करतात, कारण तो जिव्हाळ्याचा विषय म्हणजे क्रिकेट। वाढदिवस साजरा करण्यावर तर मुलं तुटून पडतात। मुलांनो, आता तुम्ही 20 ते 25 वयाचे झाला आहात। तुम्हाला सर्व समजतंय, कळतंय, दिसतंय। मला तुमचा अपमान करायचा नाही, ही वस्तुस्थिती समजून घ्या। मुली तुमच्या पुढे अनेक पावलं गेले आहे। लग्नाचं म्हणाल तर चॉईस सुद्धा मुलीच करणार। सर्व असूनही वडिलांच्या प्रेमाखातर, घरच्या प्रगतीसाठी तुमच्या हाती जी संधी आहे त्या संधीचं सोनं करा। वेळ कुणासाठी थांबत नाही। आई वडील आयुष्यभर पुरणार नाही। तुम्ही झालात तेव्हा वडिलांनी पिढे वाटली, पण तुम्ही सर्व जबाबदाऱ्या, खर्च त्यांच्यावर लादले। आम्हा वडील लोकांच्या वाटेला तुमच्यासारखं सुख आलेलं नाही। अनेक प्रसंगांना तोंड देत हा प्रपंच आम्ही उभा केलाय। तुम्ही या सुख सुविधा उपभोगताय तर उठा आणि निश्चय करा, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा, भविष्य उज्ज्वल करण्याचा। एवढं केलं ना की वडिलांची मान आपोआप उंचावेल
आणि गेल्या 50 वर्षाच्या कष्टाचं विस्मरण होऊन चीज झाल्याची जाणीवेनं ते आनंदित होतील. धन्यवाद.